विधानसभा विजयानंतर आता भाजपचं मिशन महापालिका आहे। महापालिका निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला आता सुरुवात झाली आहे। रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये भाजपच्या विस्तारकांची एक बैठक पार पडली आणि मुंबई पालिकेच्या निवडणुकीवर रणनीती ठरल्याची माहिती कळतेय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश यांच्यासह इतर नेत्यांची उपस्थिती होती। तर भाजपच्या गुटातून महत्त्वाची बातमी आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या बरोबर आहेत। ओम, विधानसभेतलं प्रचंड यश आणि त्यानंतर आता भाजपचं पुढचं मिशन सुरू झालंय, ते म्हणजे महापालिकांच्या इलेक्शन्स। काय नेमकी ही सगळी रणनीती आखली जाते? अनुपमा, विधानसभा निवडणुकीतल्या भव्यदिव्य यशानंतर भाजप आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाकडे वळतंय असं दिसतंय। भाजपच्या नेत्यांकडून वारंवार त्या संदर्भात विधान देखील करण्यात आली आहेत। या पार्श्वभूमीवरती भाजपची मातृसंस्था असलेल्या संघाच्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये काल एक शिबिर पार पडलं कार्यकर्त्यांसाठी आणि विशेषत्वानं पक्षाचे जे विस्तारक आहेत त्या विस्तारकांची एक बैठक म्हाळगी प्रबोधिनीमध्ये पार पडली। या बैठकीमध्ये या सगळ्या आढाव्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या दृष्टीने पक्षाची स्थिती असेल किंवा विधानसभा निवडणुकीच्या निकालातून आलेले काही चांगले परिणाम असतील या सगळ्यावरती चर्चा झाली। त्यासोबतच संघाकडून हा सल्ला देखील देण्यात आलाय की विधानसभा निकालातून फार अधिक यश आहे या भ्रमात राहण्याची आवश्यकता नाहीये। अधिक आपल्याला जमिनीशी जोडून काम करावं लागणार येत्या काळात सुद्धा निवडणूक आहे, त्यामुळे तळागाळातल्या लोकांशी संपर्क वाढवत ठेवा आणि पक्षाचा विस्तार अधिकाधिक पातळीवर कसा करता येईल यासाठी विचार करा। भाजपकडनं सदस्यत्व नोंदणी अभियान देखील आता 15 तारखेपासून सुरू करण्यात येते। या सगळ्या पार्श्वभूमीवरती भाजपची ही बैठक निश्चितच महत्वाची मानली जाते। त्या अनुषंगाने या बैठकीत चर्चा देखील झाली, त्यामुळे आता भाजपचं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगाने पुढचं पाऊल काय असेल हे पाहणं देखील महत्वाचं आहे। कारण काही दिवसांमध्ये भाजपला राष्ट्रीय, प्रदेश आणि मुंबई या तीनही पातळ्यांवरती नव्यानं अध्यक्षांची 100% भाजप हा नारा भाजपने दिलेला असल्यामुळे आणि मायक्रो प्लॅनिंगसाठी भाजपची जी ख्याती आहे त्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची अशी म्हणावी लागेल। कारण येणाऱ्या आगामी ज्या निवडणुका आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या भाजपसाठी सुद्धा आहेत। धन्यवाद ओम, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।